नाही, हे अज्ञात ठिकाणून आलेले सगळे मेल आहे आणि खरं म्हणजे गांभीर्यानं घेतलं पाहिजे. आता इराण युद्ध जे आखातात घेतलेलं आहे आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका काही स्पष्ट होताना दिसत नाही. आमच्या देशाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आम्ही इस्रायल बरोबर आहोत अशा प्रकारची घोषणा केली आणि त्यामुळे नेमकी भूमिका भारताची इराणच्या संदर्भात काय आहे हे स्पष्ट होताना कुठेही दिसत नाही. अशा स्थितीमध्ये असे ईमेल ज्यावेळेस येतात त्यावेळेस माणसाला स्वाभाविक आहे की कुठल्या अनुचित आणि मोठी घटना घडू नये म्हणून सरकारने या संदर्भात फार काळजी घेतली पाहिजे. सरकारने दक्ष राहिलं पाहिजे आणि या पलीकडे जाऊन जे आज सुरू आहे त्यावर 4 ठिकाणं जे काही टार्गेट करायचं ठरवलं आहे तर मला वाटतं या ईमेल आल्यानंतर आमचं इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि ते काही आजकाल आम्ही कागदावर स्ट्रॉंग आहे, आता इंटेलिजन्स भारताचं फार मजबूत होतं. पण अलीकडे पंतप्रधान ज्यावेळेस इस्रायलला जाऊन येतात आणि 2 दिवसानंतर वार सुरू होतो त्यामुळं कधी भीती वाटते की आमचं इंटेलिजन्स काही फेल्युअर आहे का, काही त्याच्यामध्ये तो आता कमकुवत झाला का, त्याच्याकडे सरकारचं गांभीर्यानं लक्ष नाही का, अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. पण कुठलीही अशा प्रकारची मेलची धमकी येतो मिसाईल किंवा बॉम्बनी उडवण्याची तर फार सिरियसली या विषयाकडे सरकारनं बघितलं पाहिजे आणि उपाययोजना केली पाहिजे.